मी आनंद साळवे, मागासवर्गीय समिती कळंब मुंबई याचा संस्थापक अध्यक्ष, तसेच माझ्याबरोबर वंचितचे सरोदे साहेब आहेत, ते आंबेगाव तालुक्याचे अध्यक्ष आहेत, तसेच चेतन साळवे, तसेच संदेश साळवे हे आहेत। आम्ही आज तलाठी कार्यालय कळंब इथे आलो असता या गावातील बाबूराव कानडे हे गृहस्थ आहेत। त्यांनी दलित समाजाची संपूर्ण जागा ही बरीच जागाची बळकवलेली आहे आणि त्या जागेवर कमर्शियल ॲक्टिव्हिटीज म्हणजे कमर्शियल गाड्या अशी दुकाने बांधून एक दलित समाजाची फसवणूक केली आहे। याबाबत गेली 20 वर्षाचा लढा आम्ही प्रशासन समिती देत आहोत। कागदपत्र प्रशासन दिले, सगळे पुरावे दिले, आम्ही 7/12 दिला। सदरची जागा ही महारवत्ताची असल्यामुळे ती जागा आमच्या जवळपास 16 कुटुंबाची असून सार्वजनिक जागा आहे आणि त्या जागेवर ह्या बाबूराव कानडे यांनी अतिक्रमण केलेलं आहे असं वेळोवेळी आम्ही प्रशासनाला निदर्शनास आणून देत आहोत। कलेक्टरपासून, मंत्र्यापासून, तसेच तहसीलदारपासून तर मंडलाधिकारी, तलाठी, ग्रामपंचायत अनेक निवेदने आम्ही आमच्या मागासवर्गीय समितीच्या माध्यमातून दिली असता अद्यापपर्यंत कुठलीही कारवाई झाली नाही आणि सदरची व्यक्ती त्या आमच्या वडिलोपार्जित महारवत्नाच्या जागेवर संपूर्ण बांधकाम करीत आहे आणि केलेलं आहे आणि तिथे कमर्शियल गाडे उभे राहिलेले आहेत। आज दलित समाजाची परिस्थिती अशी आहे, त्यांच्या मुलांना नोकऱ्या नाहीत। आज दलित समाजाची चूल पेटत नाही, ही वास्तविकता महाराष्ट्रात सर्व दलित समाजाची असताना आज आम्ही हा लढा देतोय, परंतु या लढ्याला यश नाही आहे। संबंधित तहसीलदार, संबंधित मंडलाधिकारी किंवा संबंधित प्रशासन या जागेला फक्त पत्र घेतात, आमचे जबाब घेतात आणि आम्हाला अशा प्रकारची वागणूक देतात की जणू काही याबद्दल काहीच होणार नाही अशी सूचना आम्हाला ते देत असतात। तर एवढीच विनंती आहे माझी प्रशासनाला की सदरची बाब गंभीरतेने घेऊन आपण सदरच्या बाबीवर कारवाई करावी आणि दलित समाजाला न्याय द्यावा एवढीच विनंती करत आहे।